नाही अशा 5-50 आणून ठेवा बाई. बरं ऐकू येत नाही तीच चांगले आपल्याविषयी कुणी. ज्याला ऐकू येत नाही त्याच म्हातारपणी चांगलं जातं. जिला ऐकू येतं ना म्हातारपणी तिचं वाटवलं होत. काय बोलतो मला, काय बोलू काय बोलू काय बोलू. मग सुनबाई म्हणजे कसा चहा देते तीच पाय. म्हणून देव बरोबर करतो. मावळ तिकडे निघालं का पूर्व दिशेचा विस्मरण पडतो. संत सांगतात तेव्हा सर्वांगीण बहिरा कर, सर्वांगीण आंधळा कर. कारण आंधळा पांगळा झाल्याशिवाय पंढरीचा पांडुरंग विश्वा एवढा होत नाही आणि ते विश्वाच्या आनंदाचं दान आम्हाला देत नाही. खोल आहे वारकरी संप्रदाय. दिसायला सोपा आहे, असायला खूप अवघड आहे. जन्मोजन्मीचे भेषज ज्यांनी मला बोलवलंय त्यांचं नाव आहे विलासराव. नुसता विलास नाही, राव आहे राव. दर्शन घेतं ज्याचं सारं गाव त्याचं नाव विलासराव. म्हणजे हे विलासराव नाही, यांनी घडवलेला विलासराव. चंद्रसूर्य देव दिसला पाहिजे. काय होतं, देव तसा अवघ्या जगात आहे. पण त्या टाळा शेजारी असं आता एक अजून रांगेत 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 असं. आणि आता त्यांच्यासाठी एक टाळे वाजवा. मी टाळे वाजवायला काय सांगतो, टाळेने सायन्स असं सांगतं आयुर्वेद की टाळेने आयुष्य वाढवतं.
आणि नुसतं वाढत नाही दादा, मरेपर्यंत ज्याच्यामुळे बुद्धी जाज्वल्य प्रगल्भ राहते, मेंदूची शक्ती वाढते, रक्तवाहिन्या प्रसन्न पावतात. माझ्यासारखा 70 वर्षाचा झाला तरी बारीक पोरं सांगतात ना बाया, थकला भागला शीन भाग आहे ना. आणि ताई उभी, खरंच मला आनंद वाटतो. महिला दिन येत्या, महिला दिन म्हणजे महिलांसाठी या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं आणि अजूनही नाही. अगदी उत्तर हिंदुस्थानात गेला, तिथे वारकरी संप्रदाय असल्यामुळे स्वातंत्र्य वगैरे सगळं आपण शिकलोय, थोडंफार तरी आहे स्वातंत्र्य. पण तरी पण पुरुषांची सत्ता तुमच्यावरची कमी नाही झाली. तुम्ही गुलामच आहात. पुरुष जेवला आणि पाहुणे रावळे 18 मित्र घरी जेवायला आणले. 18 मित्र, एवढाले ताटण, 4-4 वाट्या, वरण, सांबार, कढी, हराभर वरापल्या गाड्यांनी हात ताटात धुतला. काही काही तर पट्टे असे आहेत आमच्या तिकडे, तुमच्याकडे नाही बघ, ताटातच असं पोट घासतात. अरे बाबा, बिन आकल्या अरे मागे कोणीतरी त्या ताटात जेवायची एवढी तरी अक्कल. पण ज्याला अक्कल नाही त्याच्या हातात सत्ता दिली, आणि ज्या अक्कलच्या आहेत त्यांना ज्या धर्माने वंचित ठेवल्या, त्यांना समाजामध्ये आणि उंचीवर आणण्यासाठी ज्याने अहोरात्र आपल्या जीवाचं बलिदान केलं त्याला वारकरी संप्रदाय.